शेतीच्या वादातून चुलत्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या पाटोदा शहरातील ही घटना आहे। पुतण्याकडून चुलत्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। शेतकऱ्याला भावकीतील 5 जणांकडून मारहाण करण्यात आली आहे। पाटोदा पोलीस ठाण्यात याबाबतची गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महासांगवी रोडवर शेतीच्या वादातून ज्ञानेश्वर किसन जाधव या शेतकऱ्याला भावकीतील 5 जणांनी बेदम मारहाण केली आहे। शेतकऱ्याच्या सांगण्यावरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। यामध्ये धनंजय कुंडलिक जाधव, अलोक धनंजय जाधव, ओम युवराज जाधव, कुंडलिक विठ्ठल जाधव, युवराज कुंडलिक जाधव यांच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मला पहिले त्यांना फोन केला आणि बोलवलं राणामध्ये। मी राणामध्ये गेलो असता त्यांनी सांगितलं उगीच म्हणजे त्यांनी स्वतः दगड ठेवून मलाच विचारलं का दगड ठेवले, कारण तर आणि मी त्याला सांगूच तर त्याच्या पाठीमागून माझ्या पाठीमागून येऊन लगेच मला चाकूने त्यांनी मारायला सुरुवात केली। कत्तीने लोखंडीनं रॉड आणि त्यांनी मारलं। माझी बरगडी तुटली सगळी गाडीसाठी, डोक्यामध्ये मार लागला। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण माझा जसा पाहिजे तसा गुन्हा दाखल नाही झाला। कमीत कमी त्याच्यावर 3007 असा कलम लागला पाहिजे आणि हाफ मर्डरची केस लागली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।